नमस्कार, मी अरविंद आठले. आता एका फार मोठ्या वेगळ्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. बरेच दिवस एखादी चांगली टॅब घ्यावी असं माझ्या डोक्यात होतं. तशी माझ्याकडे ॲपलची 11 प्रो आहे, ज्याने मी पुष्कळसं माझं काम करतो, एडिटिंगचं काम किंवा छायाचित्रणाचं, व्हिडिओ टेक हे सगळं मी करतो. पण एक ॲडिशन एखादा लॅपटॉप खरं म्हणजे हवा होता, पण लॅपटॉपचं मला MS ऑफिस किंवा मायक्रोसॉफ्ट याचं मला काही काम नाही. मला त्याचं काम पडत नसल्यामुळे लॅपटॉपचं मुख्यतः ते जे असतं काम त्याची मला आवश्यकता नाही. जे काही व्हिडिओ मी बनवतो त्याचं एडिटिंग करण्याचं काम मला असतं आणि ते या ॲपलच्या iMovieमध्ये अतिशय चांगलं होतं. तरी पण काही गोष्टीत वेगळ्या ह्याची गरज पडते. जसं आता मराठी आहे, मराठी लिहायला मला ॲपलचं विशेष काम पडत नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे एक चांगल्यापैकी अँड्रॉईडची टॅबलेट घ्यावी अशी माझी इच्छा होती आणि बऱ्याच सुधारणा मी त्याच्यामध्ये बऱ्याच R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप व्हिडिओ बघितले, खूप माहिती काढली, खूप सगळं केलं आणि शेवटी Lenovo IdeaPad Pro हा जवळपास 13 इंची असलेला एक पॅड घ्यायचं मी ठरवलं, टॅबलेट. सगळे चौकशी वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये ऑनरचे मिळतात, शाओमीचे मिळतात, अजून सॅमसंगचे आहेत, पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे सगळं त्याचा मी अभ्यास केला आणि त्यानंतर हा टॅबलेट घ्यायची माझी इच्छा झाली. खूप चांगल्यापैकी आहे, त्याचा आवाज अतिशय सुंदर आहे आणि हे सगळं पाहून त्याप्रमाणे माझ्या उपयोगात येईल असा तो टॅब मी घेतला. मीडियाटेकचा हा जो आहे टॅबलेट हा 12.7 इंच एवढा मोठा आहे. नंतर याच्यामध्ये 3K डिस्प्ले आहे आणि 4Kमध्ये याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकतं. 144 रिफ्रेश रेट आहे, 12 GB रॅम आहे, 256 GB रॉम आहे आणि AI अनेबल्ड आहे. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं खूप काम पडतं. त्यानंतर मीडियाटेकचा 8300 हा प्रोसेसर आहे. नंतर JBLचे स्पीकर आहे, त्यामुळे साऊंड सिस्टीम अतिशय चांगली आहे आणि ही स्टिरिओ टाईप आहे, अतिशय डॉल्बी ॲटमॉस ज्याला म्हणतात ती आहे, अतिशय सुंदर आवाज आहे. बॅटरी आहे 10,200 mAhची, त्यामुळे ती भरपूर बॅटरी पुरते. एका वेळी साधारणपणे 1.5-2 तास त्याला चार्जिंगला लागतात, तरी ती व्यवस्थित पुरते. याच्याबरोबर एक पेन आहे बरोबर, ह्याच्यामुळे तुम्ही नोट्स वगैरे लिहू शकता. वेळेवर काही त्याच्यावर तुम्हाला काय आठवण आली तर ते तुम्ही लिहू शकता. हे अतिशय चांगली सोय आहे. त्याबरोबर कीबोर्ड तुम्ही घेऊ शकता. कीबोर्ड त्याला अटॅच होतो, कीबोर्ड वेगळा घ्यावा लागतो, परंतु कीबोर्डमध्येही भरपूर सोयी आहेत, त्यामुळे कीबोर्ड घेणं आवश्यक आहे. एक मिनी लॅपटॉपच झाला म्हणून हा अतिशय छान. आता हा मी ओपन करतो आहे. जे पॅक आलेला आहे हे वर AI पॉवर्ड लिहिलेलं आहे, Lenovo IdeaPad Pro विथ पेन प्लस. याप्रमाणे ह्याचं वरचं ॲपिअरन्स आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे पहिले ह्याच्या वरच्या रॅपरवर. आणि त्यानंतर मी हा आता ओपन करतो आहे. वर कवर असतं प्लॅस्टिकचं, थिन प्लॅस्टिक, ते काढलं आणि हा आता मी बाहेर काढतो. एका छान पेपरमध्ये तो ठेवलेला आहे, तो आपण काढणार आता. Lenovo ब्रँडिंग लिहिलेलं आहे त्याच्यावर. खाली त्याचे स्पेसिफिकेशन सगळे लिहिलेले असतात. आता आम्ही काढला त्यातून बाहेर. मागे लेन्स आहे 13 MP मेगापिक्सल म्हणतात त्याला. त्याचा कॅमेरा आहे मागच्या बाजूला. 13 मेगापिक्सल भरपूर होतं. ॲपलचे सगळे पूर्वी 12चे होते. मेगापिक्सलवर काय अवलंबून नाही आहे. तर हा असा दिसणारा हा Lenovoचा टॅब हा बाजूला ठेवला. ह्याच्यामध्ये हे सगळे आता काही कागदपत्र आहेत, त्याची वॉरंटी म्हणा, इतर म्हणा. एक पेनचं ॲडिशनल एक निब दिलेलं आहे त्यांनी, ते आहे. आता हे सगळे एक पिन आहे, त्याच्यामध्ये एक TVचा SD कार्ड राहू शकते एवढी सोय आहे. आणि हे पेन, हेच पेन म्हणतात त्याला. याने लिहिता येतं त्या टॅबवर, नोट्स वगैरे घेता येतात. काही तुम्हाला चित्र काढायची असली इतर काय, त्याच्या सगळ्या अतिशय छान सोयी याच्यामध्ये आहेत. त्यानंतर हा चार्जर आहे.
चार्ज करायला साधारणपणे 1.5 तास लागतो. आणि ही वायर चार्जिंगची भरपूर व्यवस्थित मोठी वायर आहे. याचे एंड सी आहेत. अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा टॅब घेतल्याचा मला आनंद फील आलेला आहे. आता हे आपण टॅप केलं. नॉर्मली त्याची बॅटरी थोडीफार चार्ज असते. ह्याच्या बाजूला काय काय आहे पहा. हे स्पीकर्स आहेत 4, 2 या बाजूला 2 त्या बाजूला 2. चालू कर. ते इकडे बाकीचं हे सगळे सीचा चार्जिंग पोर्ट आहे. या बाजूला तुम्हाला हे कीबोर्ड ठेवता येईल त्याची सोय आहे. इकडे चालू बंद आवाज हे करण्यासाठी आहे. आणि तिथे स्टार्ट करण्याचं बटन आहे. त्याला तुमच्या बोटाचे ठसे कामात येऊ शकतात. फेस रिकग्निशन आहे. आता हे लेनोवा चालू झालं. हे अँड्रॉइडची 14 सिस्टीम असलेला टॅबलेट आहे. आणि हा आता चालू झाला. हॅलो म्हणून त्यांनी तुमचं स्वागत केलेलं आहे. पहिल्या जुन्या ह्याच्यातून नवीन ह्याच्यात तुम्हाला हे घेता, तुम्हाला भाषा निवडता येते. तुमचा सगळा पहिला डाटा ह्याच्यात ट्रान्सफर करता येतो. तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप जो कुठला असेल तो ह्याला जोडायचा आणि हा सगळा डाटा ट्रान्सफर करायचा. नंतर ह्या सगळे चिन्ह येतात. ह्याचा मोबाईलमधून किंवा ह्याच्यामधून तुम्ही टॅबलेटमधून तुमच्या किंवा लॅपटॉपमधून सगळा तुमचा पूर्वीचा सगळा रेकॉर्ड ह्याच्यात ट्रान्सफर करू शकता. आणि आता आपण नेक्स्ट करत करत आपण पुढे गेलो आहोत. आणि सगळा जो जुना माझ्या मोबाईलचा डाटा होता तो सगळा मी याच्यामध्ये ट्रान्सफर केलेला. हा चॉईस आहे. त्याच्यामध्ये ॲपलचा चॉईस आहे किंवा सीचं हे करता येतं. आणि या प्रकारे हे सिस्टीम नेव्हिगेशन कसं करावं वगैरे ते सगळं तुम्हाला एक एक इन्स्ट्रक्शन येत जातात. त्या यू हॅव टू फॉलो, देन यू आर वेलकम. आणि मग हा असा टॅबलेट याचे ओरिजिनल जे सगळे त्यामध्ये यूट्यूब आहे, गुगल आहे, मीट आहे, इतर सगळे जे आहेत तुमचे टाईम वगैरे सगळे येतं त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक. सगळे सायन्स येतात वेगवेगळे. त्यात ॲप्स कोणते कोणते आहेत ते. आता हा आपला टॅबलेट आहे. ही पेन्सिल मागे जोडायची याला सोय आहे. हा कीबोर्ड आहे ते ॲक्च्युली. हा मागे इकडे कॅमेरा आहे त्याचा. नंतर इथे असे फोल्ड करता येतो. हे फोल्ड करून हा असा ठेवता येतो. आणि मग त्यानंतर हे खालचं आहे. आता हा कीबोर्ड आहे. हा आपला टॅबलेट ओपन झाला. कीबोर्डवर सगळे शॉर्टकटही लिहिलेले आहेत. आवाज कमी जास्ती करणं, एकावेळी 2 स्क्रीनवर काम करायचं असेल तर हा आहे. त्यानंतर ॲक्टिवेशन सगळं आहे. ॲप 1 ॲप 2 सगळं आहे. बॅकस्पेस, इतर सगळ्या ज्या कीबोर्डच्या फॅसिलिटीज असतात त्या आहेतच. आणि हा आता आपण चालू करणार आहोत. हा आता आपण ओपन केलेला आहे. ओपन केल्याबरोबर यात असलेले सगळे ॲप्स आपल्याला दिसतात. हे टचस्क्रीन असल्यामुळे हे असे आपण खालीवर करू शकतो. इकडे मला लागणारे आहेत यूट्यूब आहे, नंतर ऑफिस आहे, व्हॉट्सॲप आहे समजा लागलं, झूमची मीटिंगसाठी झूमचं रेकॉर्डिंग असतं तेव्हा हे आहे, यूट्यूबचा स्टुडिओ आहे. मुख्यतः मी वापरतो मराठी नोट्स काढण्यासाठी ते कीप नोट्स आहे. ह्याच्यामध्ये मराठीमध्ये मला बोलून नोट्स करता येतात. माझे लेख ह्याच्यामध्ये लिहिता येतात. आता हे नोट्स मी तुम्हाला दाखवतो. हे मी ओपन केलं, ते नोट्स आले. ह्या सगळ्या माझ्या लिहिलेल्या मराठीतल्या नोट्स आहेत. त्याच्यानंतर आता मला नवीन नोट लिहायची असेल तर ह्या प्लस चिन्हावर मी दाबतो. टेक्स्ट लिहायचं आहे. आणि हे इथे इंग्लिश किंवा मराठीची सोय आहे. आता मला पाहिजे आहे मराठी. हे मी मराठी केलं. आणि ही नोट्स आता आपण प्लसमध्ये लिहिणार आहोत. हा मराठीचा कीबोर्ड आला. आता त्याच्यानंतर इथे एक चिन्ह आहे पाहिजे
हे चिन्ह माईक. तर हे माईक मी केला चालू आणि आता इथे मला नोट्स लिहायच्या. आळंदीचे श्री नरसरस्वती परंपरा आणि कार्य. हे पहा, इतका मोठा लेख मी याच्यावर लिहू शकलो आणि हा केवळ बोलून लिहिलेला आहे. आणि आता हा यूट्यूबचा आवाज. चिन्मय सुखधामा जाऊनी पहुडा एकांता, जाऊनी पहुडा एकांता वैराग्या. हे आपण नोटपॅड काढलेला आहे. ड्रॉइंग समजा मला काढायचं एखादं, हे पाह्या अशा प्रकारच्या तुम्हाला जो कुठला कलर हवा असेल त्याच्यामध्ये. आता हा लाल हे घेतला, हे पहा, याप्रमाणे तुम्ही काहीही लिहू शकता. हे सगळं तुम्ही करू शकता. हे सगळं याच्यात सोपं आहे. लेखी तुम्ही समजा काही लिहिलं तर आता कीबोर्ड पण येतो याच्यामध्ये. हा कीबोर्ड आला. कीबोर्डच्या साहाय्याने पण तुम्ही हे करा. हे पहा, या प्रकारे हे आलं. तर हे तुम्ही सगळं याच्यामध्ये करण्याची सोय आहे. आता मला एखादं भाषण जर रेकॉर्ड करायचं असेल, माझं समजा मी अनेक वेळा भाषणं करतो याच्यावर, तर हे या प्रकारे येईल. हॅलो, नमस्कार. आता हे पहा, माझं मीच चित्रण करतो आहे, मीच त्याचं सगळं ऑपरेशन करतो आहे आणि तरीही ते मला अतिशय छान सुचारू रूपाने जमत आहे. तर अशा प्रकारे याचे वेगवेगळे असे फायदे. आता मी घराबाहेर आलेलो आहे आणि माझ्या घराचा हा परिसर किती सुंदर रेकॉर्डिंग होत आहे पाहायचं, अतिशय क्लिअर. मला हे खूप भावलं आहे. हा टॅबलेट मला तर वाटतं की माझ्या खूप उपयोगाचा होणार आहे. अगदी ही लांबची दृश्य, आता मी 7व्या मजल्यावर राहतो तरीही इतकं सगळं व्यवस्थित छान येत आहे. मला वाटतं मला तुम्हाला आणखीन चांगलं मटेरियल काही चांगलं देण्यासाठी या टॅबलेटचा मला नक्की उपयोग होईल. बहुतेक सगळी मला माहिती असलेली सगळी माहिती मी तुम्हाला या टॅबलेटची दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया. नमस्कार.